कोल्हापूरच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांच्या योजनांची घोषणाबाजी करण्यात आली. मात्र या योजनांची अंमलबजावणी शून्य आहे. शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते अशा मूलभूत गोष्टी देण्यास महानगरपालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय. एका मंत्र्याच्या भावाला दिलेलं अमृत योजनेचं काम 6 वर्षांपासून अपूर्ण आहे. मतदारांना खुश करण्यासाठी घाईगडबडीत उद्घाटन केलेल्या नवीन रस्त्यांची कामं पूर्ण का झाली नाहीत, याचा डमी ठेकेदार कोण, असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. याबाबत पालकमंत्र्यांनी तात्काळ प्रशासनाबरोबर बैठक बोलवावी आणि उत्तर द्यावं, अन्यथा येत्या 6 जुलै रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसून याबाबत जाब विचारण्याचा इशारा ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी दिलाय. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. कोल्हापूरकरांना तुम्ही मूलभूत सुविधा देण्यास तुम्ही समर्थ ठरलात का? तर नाही, तुम्ही अयशस्वी ठरलेला आहात. बिग झिरो ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीनं तुम्ही पालकमंत्री ठरलेला आहात. तुमच्या नाव आम्हाला खूप अपेक्षा होत्या. एक कार्यक्षम पालकमंत्री आम्हाला मिळाला म्हणून, एक खमक्या पालकमंत्री मिळाला म्हणून, परंतु तुम्ही कुठलंही काम, ह्या महापालिकेत कोट्यवधी रुपये आले परंतु कुठलंही काम पूर्ण झालेलं नाही, दर्जात्मक का झालं नाहीत. मूलभूत सुविधा म्हणजे कुठल्या आम्हाला पाहिजेत? पाणी, रस्ते, आरोग्य, हेच ना. पण ते पण तुम्ही देऊ शकत नाही आहे. आई अंबाबाईचा प्रश्न बाजूला राहिलेला आहे, शाहू स्मारकाचा प्रश्न बाजूला राहिला आहे, असे अनेक प्रश्न आहेत, नदी प्रदूषणाचा प्रश्न बाजूला राहिलेला आहे. आणि अशा वेळी पालकमंत्रीचा तुम्ही काय करताय? मग आमचा प्रश्न असा आहे की तुमच्यासमोर आम्ही येणार आहोत, आत घुसणार आहोत डीपीटीसीमध्ये. तो आमचा अधिकार आहे प्रश्न मांडायचा. तिथं सगळे प्रशासकीय अधिकारी असतात, सगळे तिथं सदस्य असतात, आणि आम्हाला का अधिकार नाही? तर आम्ही तिथं आत येणार आहे, ते विचारणार आहे. आणि जर तसं तुम्हाला करायचं नसेल तर आम्ही आत घुसून तुम्ही जबाबदार तुम्हाला विचारणार आहोत. नाही तर तुम्ही ह्या संदर्भात कुठेही यशस्वी ठरलेलं नाही आहेत, म्हणून राजीनामा द्या मुश्रीफ साहेब, अशी आमची मागणी आहे. सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असून पोलीस प्रशासन मात्र काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप केला. गड संवर्धन, धामणी प्रकल्प, पिण्याचं पाणी यासह अनेक प्रश्नावर प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप देवणे यांनी केला. पालकमंत्री पद हे केवळ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे आणि गांधी जयंतीपुरतंच मर्यादित राहिलं असल्याचं शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितलं. शहरातील लोकांना सेवा देण्यास महापालिका सक्षम नाही, मग हद्दवाढमध्ये इतर गावे यायला कशी तयार होणार, असा प्रश्न इंगवले यांनी उपस्थित केला. पत्रकार बैठकीला माजी नगरसेविका प्रतिज्ञा निल्ले, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, मंजित माने उपस्थित होते.